आज दिवसभर आपलं बीडवर लक्ष असणारच आहे, पण आजची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिर्डीत होत असलेलं महाअधिवेशन। आज 15,000 कार्यकर्ते या महाअधिवेशनात हजर असतील। भाजपची संघटनात्मक बांधणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता हे अधिवेशन महत्त्वाचं मानलं जात आहे। आगामी पालिका निवडणुकीत महायुती म्हणून एकत्र लढावं की कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश द्यावे, या संदर्भात देखील या महाअधिवेशनात चित्र स्पष्ट होईल। आता नेमकं भाजपचं पालिका मिशन नेमकं काय असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आजच्या अधिवेशनाला अमित शहा देखील हजर असतील। शिर्डीतून अधिवेशनाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, सागर कुलकर्णी यांनी। बघूया। शिर्डी येथे भाजपाचं राज्यस्तरीय महाअधिवेशन काही वेळातच सुरू होतंय। तत्पूर्वीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचं दिसून येतं। माझ्या पाठीमागे जे दिसत आहे ते म्हणजे या संपूर्ण स्टेजची तयारी आपणास दिसत आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात आवर्जून जे मोठे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत ते म्हणजे राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं आणि स्वामी विवेकानंदांची जयंतीचं आज औचित्य आहे, त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे फ्लेक्स इथे लावलेले आहेत। तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा देखील इथे आवर्जून आहे। महामानव जे आहेत ते महत्त्वाचे, या सगळ्यांचे इथे फोटो ठेवण्यात आलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जे इतर प्रमुख नेते आहेत भाजपाचे, अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, नितीनजी गडकरी असतील, जे.पी. नड्डा असतील आणि बावनकुळे असतील, अशा सर्वांचे फोटो इथे जे फ्लेक्स आहेत त्याच्यामध्ये उल्लेख आवर्जून करण्याचा दिसून येतो। भव्य असा मोठा मंडप आणि रांगोळी इथे सगळ्यांचं लक्ष वेधते, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र आता थांबणार नाही ही जी देवेंद्र फडणवीसांची प्रचाराची टॅगलाईन होती त्याच्या अनुषंगाने इथे महत्त्वाची एक भव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। आणि आपण पाहत आहात की महाराष्ट्राचं डेव्हलपमेंट या दृष्टिकोनातनं आवर्जून फोकस या पूर्ण अधिवेशनामध्ये दिसून येतोय। उजव्या हाताला जी तयारी पूर्ण दिसून येते, भव्य असं मंडप केलेलं आहे। जवळपास 15,000 वेगवेगळे भाजपाचे राज्यातले पदाधिकारी इथे उपस्थित राहणार आहेत, त्यांची सर्व तयारी आहे। तसंच राज्याचे भाजपामधील सर्व मंत्री, राज्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते हे देखील आवर्जून उपस्थित आहेत, आमदार उपस्थित राहणार आहेत। सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे नितीन गडकरी काय बोलत आहेत, देवेंद्र फडणवीस आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आणि संघटनाच्या दृष्टिकोनातून काय सांगतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं भाषण म्हणजे होणार आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं। अमित शहा यापूर्वी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्यासाठी ज्या वेळेस आले त्यावेळी संघटनात्मक गोष्टींकडे त्यांनी खूप आवर्जून लक्ष द्या असं सांगितलं होतं। आज संघटन पर्व या नावानेच या अधिवेशनाची टॅगलाईन असणार आहे, महत्त्वाचा अजेंडा असणार आहे। अशा परिस्थितीमध्ये अमित शहा भाजपाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना काय मार्गदर्शन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, शिर्डी।